संपूर्ण कुटुंब राजकीय मैदानात असतानाही प्रसिद्धीपासून आणि कॅमेऱ्यापासून कायम दूर असणारे तेजस ठाकरे आता चांगले चर्चेत आलेत। कारण अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यातील सांगीतिक कार्यक्रमात तेजस ठाकरे यांनी ठेका धरला आणि महाराष्ट्रभर त्याची चर्चा रंगली। आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी देखील टीका करण्याची संधी सोडली नाही। पाहूया। प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्यासोबत स्टेजवर ठेका धरलेली व्यक्ती तुम्हाला कदाचित ओळखू येणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला ते अधोरेखित करून दाखवतो। तुम्ही कदाचित त्यांना ओळखू शकणार नाही असं आम्ही म्हणतोय, कारण ते प्रसिद्धी आणि कॅमेऱ्यापासून सहसा लांब राहतात। तेजस ठाकरे त्यांचं नाव, संपूर्ण नाव तेजस उद्धव ठाकरे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव। गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहानिमित्त विविध सोहळे संपन्न होत आहेत। यात सोहळ्यातील संगीत कार्यक्रमाला उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते। त्यावेळी अनेक सेलिब्रिटींसोबत तेजस ठाकरे यांनी खास डान्स करत ठेका धरला आणि उपस्थितांची मन जिंकली। तेजस ठाकरेंच्या डान्सचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर तोंड सूक घेतलं। जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळा म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही, ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये थिरकले नाहीत, ज्यानं गणा धाव रे मला पाव रे म्हणत जाखडी नृत्य केलं नाही, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नामध्ये शेवटच्या रांगेत नाचताना दिसला आणि मराठी माणसाच्या काळजात धगधग झालं। असो, हे कृत्य कसं जगविख्यात जीवनावश्यक वगैरे वगैरे आहे हे आता त्या तरुणाचे संजय काका महाराष्ट्राला पटवून देतीलच। आशिष शेलारांनी तेजस ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत ठाकरे आणि राऊतांना चिमटे काढल्यानंतर नितेश राणेंनीही शेलक्या भाषेत टीका केली आणि त्याला आदित्य ठाकरेंनीही उत्तर दिलंय। एकांचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो, दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो, आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या। मग याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना, बंद केलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे ही आहे, विरोधक कोण आहेत, त्यांना या परिवाराचा विरोध आहे का? एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आत्तापासून नाही, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी साहेब या दोघांचे संबंध चांगले होते, मैत्री होती, फॅमिली होती, तिसरी पिढी आहे। अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या सोहळ्यात तेजस ठाकरे यांनी केलेल्या डान्सवरून चर्चा रंगलेल्या असतानाच विरोधकांनी आरोपांचा ठेका धरत ठाकरेंना चांगले चिमटे काढले। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।